नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जे कॉलेजेस कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर उशिरा मिळाले म्हणून स्वीकारत नसेल, तर यासाठी नेमकं काय करायचं आहे, म्हणजे कॉलेजेस ते स्वीकारतील. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी आर काढलेला आहे. आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते अगोदर बघूया आपण. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्याची मुदत देण्याबाबत. तर मित्रांनो, या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. तर आता हा जो जी आर आहे तर तो ओबीसी कॅटेगरीच्या अनुषंगाने आहे. आणि याच्या अगोदरचा जो कास्ट व्हॅलिडिटी एक्सटेन्शनचा जी आर आलेला होता तो एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी होता. गव्हर्नमेंटकडून एक सगळ्यात मोठी चूक झालेली आहे की त्यांनी एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिशन करण्याचं जे काही वेळ आहे तर तो 6 महिने द्यायला पाहिजे होता. कारण अशा प्रकारचा भेदभाव करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, तर त्याच्यामुळे जवळपास आता जी काही रिसेंट न्यूज आलेली होती तर त्याच्यामध्ये एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि ओबीसी या विद्यार्थ्यांचे तब्बल 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले आहे. का तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली नाही. आणि ज्या ठिकाणी ऍडमिशन तर झालेलं आहे परंतु कास्ट व्हॅलिडिटी मिळून सुद्धा महाविद्यालय ती कास्ट व्हॅलिडिटी स्वीकारायला तयार नाही. तर मित्रांनो, हा 5 सप्टेंबरचा जो काही जी आर होता तर याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीचा विचार करण्यात आलेला आहे. बघूया दुसरं पेज आपण एकदा. तर बघा, या ठिकाणी इतर मागास वर्ग ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाही शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचण येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एससी बीसी प्रवर्गाप्रमाणेच इतर मागास वर्ग ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकरता सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अंतिम दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन खालील प्रमाणे निर्णय देत आहे. म्हणजे जसं एससी ला कास्ट व्हॅलिडिटी महाविद्यालयात जमा करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी या जी आर नुसार ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी जमा करण्यासाठी 6 महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे. परंतु मला बरेच ओबीसी कॅन्डिडेटचे फोन पण आलेले आहे आणि मेसेज पण आलेले आहे की सर, हे 6 महिन्याचा जी आर आहे तरी पण महाविद्यालय आम्हाला ऍडमिशन द्यायला तयार नाही. त्याचबरोबर काही ओबीसी विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट उशिरा मिळालेले आहे. ऍडमिशनच्या वेळेस त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते. त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीचं टोकन किंवा रिसिप्ट अपलोड केलेली आहे, परंतु सर्टिफिकेट त्यांच्याकडे नव्हते. तर आता त्यांना ते कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे, परंतु कॉलेज त्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी स्वीकारायला तयार नाही. तर यासाठी बरेच कॉलेजेस असं म्हणत आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इन मध्ये जाऊन ती अपलोड करावी. परंतु विद्यार्थ्यांची लॉग इन आता ओपन होत नाही, कारण ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो आणि सबमिट करतो त्यानंतर आपला फॉर्म क्लोज होऊन जातो, तो आपल्याला परत भरता येत नाही. त्यामुळे आता हे जे काम आहे, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियरचं काम असेल, तर ते महाविद्यालयाने विद्यार्थ्याकडून कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट्स असेल तर ते राहून गेलं असेल तर ते घ्यावं आणि कॉलेज लॉग इन मधून ते अपलोड करावं. कारण कॉलेज लॉग इन मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तरी पण अनेक महाविद्यालय अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्रास देत आहे. तर या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ते पुढे बघूया आपण. आता मित्रांनो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, म्हणजे आपले डॉक्युमेंट कॉलेज लगेच ऍक्सेप्ट करेल. तर बघा, या ठिकाणी आपल्या कोर्सनुसार सीईटी सेलच्या वेबसाईटवर जा. म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथून आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ऑप्शन फॉर्म भरलेला होता, तर ती जी सीईटी सेलची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जा.
तिथे गेल्यानंतर राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. तर त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की माझा असा प्रॉब्लेम होता. त्यामुळे माझी कास्ट व्हॅलिडिटी ऍडमिशनच्या वेळेस मिळालेली नाही. त्यानंतर आता मात्र ती मिळालेली आहे आणि 5 सप्टेंबरच्या GR नुसार 6 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे कास्ट व्हॅलिडिटी जमा करण्याचा. तरी पण हे महाविद्यालय माझा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करायला तयार नाही किंवा माझं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करायला तयार नाही. तर हेल्पलाईनला ही माहिती द्या. ते लगेच आपल्याला सोल्युशन सांगतील किंवा संबंधित महाविद्यालयाला कॉन्टॅक्ट करतील आणि सदर कॅन्डिडेटला ऍडमिशन देण्यासंदर्भात किंवा डॉक्युमेंट स्वीकारण्याबाबत कार्यवाही करतील. त्यानंतर दुसरी गोष्ट करायची आपल्याला, केवळ कॉन्टॅक्ट करूनच थांबू नका. त्यासाठी रिटर्न मध्ये आपल्याकडे काही माहिती असावी म्हणून आपल्याला काय करायचंय, ईमेल करायचा आहे. तर या वेबसाईटवर दिलेली जी काही ईमेल आयडी आहे तर त्याच्यावर आपल्याला मेल करायचा आहे आणि मेलमध्ये नेमकं कारण काय आहे की बाबा माझे डॉक्युमेंट महाविद्यालय ऍक्सेप्ट करत नाही. तर अशा पद्धतीचं ती माहिती त्या ठिकाणी द्या. त्याचबरोबर तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर सीट नंबर जे काय आहे तर ती सगळी इन्फॉर्मेशन, कोर्स कोणता आहे, कोणत्या वर्षासाठी ऍडमिशन आहे, तर ही सगळी माहिती त्या ईमेलमध्ये टाका आणि तो मेल या ठिकाणी सीईटी सेलच्या वेबसाईटवरील जो काही संबंधित कोर्ससाठी देण्यात आलेली ईमेल आयडी आहे तर त्याच्यावर त्याचं मेल करायचं आहे. तर हे 2 कामं करणे अतिशय गरजेचं आहे. हे केल्यानंतर लगेच सीईटी सेलकडून आपल्याला रिप्लाय पण येतो, एक तर मेलच्या स्वरूपात किंवा फोनच्या स्वरूपात. तर आपल्याला रिप्लाय येईल. त्याचबरोबर संबंधित कॉलेजला सुद्धा त्यांच्या सूचना जातात आणि ते कॉलेजला सांगतात की सदर विद्यार्थ्यांना लगेच ऍडमिशन द्या आणि त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट ऍक्सेप्ट करून तर ते डॉक्युमेंट अपलोड करा. तर हे 2 महत्वाचे कामं आपल्याला करणे गरजेचे आहे. तरच आपले डॉक्युमेंट ऍक्सेप्ट होणार आहे. अन्यथा आपले डॉक्युमेंट महाविद्यालय ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे आपलं ऍडमिशन एक तर ओपन मध्ये जाईल किंवा कॅन्सल होईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात अजून जर आपले काही प्रॉब्लेम्स असेल तर या व्हिडिओचे जे काही कॉमेंट्स बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढता येईल. धन्यवाद मित्रांनो.